PWDच्या समोर आपण माझ्या मागे जो बॅनर जे पाहून राहिले स्वर्गवासी प्रेम वच्छा वर्मा कंत्राटदार यांचं करोडो रुपयाचं बिल हे थकीत होतं। तर मी 2-3 पेपरही पाहिले, त्याच्यात यांची बातमी चांगली ताकदनं व्हायरल होऊन राहिली। सोबतच आपले म्हणजे जे तुमचं म्हणजे पद कोणतं आहे? कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष हे तालुकाध्यक्ष आहेत। बोर्ड वगैरे यांनीच लावला। आता नेमका विषय काय आहे, कारण की मी फक्त बोर्ड पाहिला आणि इथं थांबलो, कारण मी बातमी ऑलरेडी पेपरमध्ये पाहून घेतली होती। दादा, हा विषय पूर्ण काय आहे ते तुम्ही सांगा मला। विषय खूपच जास्त गंभीर आहे। जे वर्मा साहेब आहे यांचे शासनाच्या इकडे 37 कोटी रुपयाचे बिल बाकी होते। तर त्यांचे ते बजेटचे कामं राहतात आणि त्याचे % कधी 5%, 10% असे पैसे येऊ राहिले भाऊ। मागच्या कमीत कमी 2 वर्षापासून म्हणजे परिस्थिती एवढी गंभीर आहे ठेकेदाराची की ज्याची काही हद नाही आहे। म्हणजे आमचे पैसे येऊन पडले राहतात, अधिकारी पैसे पाठवायचे पैसे मागतात राजो। काय करावं काय नाही समजून नाही राहिलं। मग कोणी डिप्रेशन मध्ये येऊन असं पाऊल उचलते। यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे। म्हणून आता आम्ही सगळे ठेकेदार जमलेलो आहे। म्हणजे तुम्ही जे अधिकारीचं म्हटलं, अधिकारी बिल काढून द्यायचे पैसे घेतात, ते अधिकारी कोण? नाही, बिल काढून द्यायचे नाही, पैसे पाठवून द्यायचे। आमचे पैसे आलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात, पण ते इथं पाठवूनच नाही राहिले। काय विषय आहे, काय मुद्दा आहे, काय माहित। 4 एप्रिल महिन्यापासून आमचे पैसे आलेले आहेत तिथं, पण इथं येऊनच नाही राहिले। काही समजून नाही राहिलं आम्हाला। हे तुम्ही सर्व जण ठेकेदार आहेत का? हो। तर यांना पण विषय विचारतो। तर आपल्यासोबत सचिन दादा शेवणे आहेत। सचिन दादा, एवढा चांगला कॉन्ट्रॅक्टर होता म्हणते, कारण मला बाहेरूनही माहित पडलं। आता तुम्ही जवळपास ठेकेदारी करता, या माणसानं असं पाऊल काऊन उचललं ते सांगा। जवळपास सर्वच कंत्राटदाराचे पैसे थांबलेले आहे, पण एवढे जास्त पैसे थांबल्यावर तो व्यक्ती कसा काय त्याचा कारोबार चालवेल? जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर त्याच्या मागे तेवढा मोठा खर्च, जेवढा मोठा खर्च तेवढीच पैसे त्याला आवश्यकता राहणार आहे। आता जवळपास एवढं काही त्रास होऊन राहिला डिपार्टमेंट मध्ये की जवळपास सगळेच पैसे अटकलेले आहेत, सर्वच पैसे। आणि पैसे आणायचेही पैसे मागितले जातात। समाज कल्याण मध्ये गेलो, आमचं काम झालेलं आहे, फोटो दाखवा, हे दाखवा, पूर्ण दिले, कागदपत्र दिल्यावर मग म्हणते आमचं काय। इथून सुरुवात आहे। नवीन अधिकारी येऊन बसले, फक्त पैशाच्या साठी ते थांबून ठेवतात। पैशाच्या साठी थांबून ठेवलेला आमच्या मागे आमचा कारोबार लागलेला आहे। मिस्त्री आहे, मजूर आहे, उधारीचे मटेरियल सप्लायर वाले आहे, यायला तर आम्हाला पैसे देणं, तर आम्ही कुठून आणावं पैसे? थोडाफारी हातभार लागला तर आम्हाला आधारून येईल। 2% देणं, 3% देणं, 5% देणं, हे आमच्या स्वतःच्या यातूनच देऊन राहिलो आम्ही त्याला। म्हणजे आमच्या स्वतःच्या कमाईवर तो डल्ला पडून राहिला। बस तेवढंच माझं म्हणणं आहे।